आज राज्यभरात कृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर दहीहंडीचा उत्साह हा आता शिगेला पोहोचत असल्याचं दिसून येतंय। तर आज शहरातील गल्लीबोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथकांचा जयघोष सुरू झालेला आहे। तर यातच आपण जाऊया ठाण्यामध्ये भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाच्या स्थळी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटेत। कुणाल, कशा पद्धतीने ठाण्यामध्ये आता या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे? अंकिता, गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जय हा जो जयघोष आहे तो काही वेळातच दुमदुमताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी सध्या स्वामी प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। काही वेळातच या ठिकाणी बालगोपाळ गोविंदा पथक जे आहे ते यायला सुरुवात होतील। आपण स्टेजच्या उजव्या बाजूला बघू शकतोय त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सेंटर आहे। त्या ठिकाणी सकाळपासूनच गोविंदा पथकाच्या प्रतिनिधींनी येऊन गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। 9 थरासाठी 11 लाख असं बक्षीस असणार आहे आणि एकूण 51 लाखाची बक्षीस या संपूर्ण दहीहंडीच्या या उत्सवामध्ये असणार आहेत। स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून असणार आहेत। सोबतच सर्व सेलिब्रिटी असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची रेलचेल या संपूर्ण दहीहंडी उत्सवात असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ठाणे ही दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून मानली जाते आणि या ठाण्यामध्ये राजकीय दहीहंडीचा उत्साह तितकाच मोठा आहे आणि आता हा उत्साह शिगेला पोचलेला आहे। अगदी काही वेळातच या ठिकाणी गोविंदा पथक दाखल व्हायला सुरुवात होतील आणि थरांवर थर मानवी मनोरे जे आहेत ते रचायला सुरुवात होईल। निश्चित कुणाल, मात्र आज सकाळपासून पाहिलं तर मुंबईच्या सगळीकडेच पाऊस बरसताना दिसतोय। या पावसाचा फटका आता या दहीहंडीला बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईसह ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने ही दहीहंडी सण साजरा केला जातोय। तर मुंबईतील अनेक भागांमध्ये